महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने आयोजित 52व्या आंतरविभागीय नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेडच्या कुसुम सभागृहात पार पडली। या स्पर्धेत महाराष्ट्रातील 20 विभागातील एसटी कर्मचारी सहभागी झाले होते। यात नांदेड येथे घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरीत नाट्यस्पर्धेत रायगड विभागाचे सादर केलेल्या पारद या नाटकाचे प्रथम क्रमांक पटकाविला आहे। अरविंद लिमये लिखित पारद या 2 अंकी नाटकाचे कथानक पारधी समाजाच्या समस्या आणि जीवनशैलीवर आधारित आहे। पारद या नाट्यप्रयोगासाठी रायगड विभागातील 26 एसटी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली। या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी मिलन पाटील यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले। पुरुष अभिनयासाठी परेश ठाकूर तर स्त्री अभिनयासाठी शिल्पा काकडे यांना प्रथम क्रमांकाचे सन्मानित करण्यात आले। नेपथ्य व्यवस्थापनासाठी अलंकार गोडविले, मंगेश सानप आणि राकेश पाटील यांनी बाजी मारली, तर संगीता सूर्यवंशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले। नांदेडच्या या रंगमंचावर रायगड विभागाने सादर केलेल्या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि यशाचा ठसा उमटवला आहे। रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे आणि यंत्र अभियंता संदीप शिंदे यांनी विजेत्या कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे। अंतिम फेरीत नाट्यप्रयोगासाठी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी किरण पानळकर, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।